तर प्रश्न पहिला बघा, प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्ती आहे? तर प्राथमिक व्यवसायाची टक्केवारी म्हटलेलं आहे आणि लोकसंख्येची म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर लोकसंख्येचा ग्राफ आहे. कोणत्या देशाची जास्त आहे? प्राथमिक व्यवसायात इन्व्हॉल्व असलेला जो आहे ब्लू कलरने आहे. ठीक आहे, 48%. तर भारत देश जो आहे या देशात सर्वात जास्त टक्केवारी जी आहे ती प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे ती प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. त्याचं काय उत्तर आहे? भारत देश. दुसरं आहे, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? ठीक आहे, अंतर्देशीय वरचा ग्राफ आणि कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचं योगदान अधिक आहे? तर हे बघा इथे ब्राझील देशामध्ये तृतीयक व्यवसायाचं जे योगदान आहे ते सर्वात जास्ती आहे, जवळपास 67% आहे आणि भारत देशात ते 57% आहे. तर कोणाचं जास्ती आहे? तर ते ब्राझील देशाचं जास्ती आहे. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन काय? स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? ठीक आहे, आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का? ते सकारण सांगा. ठीक आहे, इथे हे म्हटलेलं आहे की ब्राझीलची पण अर्थव्यवस्था भारतासारखी आहे का बा, ती शेतीवर डिपेंडेंट आहे की नाही. ठीक आहे, अंतर्देशीय द्वितीयक उत्पादन कोणत्या देशाचं जास्ती आहे? तर अंतर्देशीय द्वितीयक उत्पादन ऑरेंज कलरने दर्शवलेलं आहे. ठीक आहे, तर ते ब्राझील देशाचं जास्ती आहे, 27.5%. तर भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे भारत देशाचं ते ब्राझील देशापेक्षा अधिक आहे. हे आपण बघितलं आणि आपल्याला माहिती आहे तसे की भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते ब्राझील देशापेक्षा जास्ती आहे. ब्राझील जो देश आहे त्या देशात नेमकं कोणतं काम होतात? तर तिथे त्या देशात होते खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योग. म्हणजे तिथे शेती केल्या जाते, तिथे खाणकाम होते आणि तिथे वस्तू निर्मितीचं काम जास्ती होते. तसंच हा जो देश आहे ब्राझील देश, तो देश सेवा व्यवसाय पण देते, म्हणजे सर्व्हिसेस देते, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि तो व्यवसाय पण त्यांचा खूप वाढत आहे. पण भारताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भारतात सेवा व्यवसाय खूप चांगला आहे, कारण की आपण वेगवेगळ्या सेक्टरच्या फॅसिलिटीज आपण देतो, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण कस्टमर्सला देतो आणि तो आपला व्यवसाय आहे, चांगला व्यवसाय आहे, खूप साऱ्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो. एवढं सगळं असून देखील भारतात शेती जो व्यवसाय आहे तो सगळ्यात जास्ती इम्पॉर्टंट आहे, तो प्रमुख व्यवसाय आहे. तसंच जर आपण दोन्ही देशाची अर्थव्यवस्था आपण बघत आहोत, ठीक आहे, तिथलं फायनान्शियल मॅनेजमेंट दोन्ही देशाचं आहे. तर दोघंही देशाचं जर बघितलं ना फायनान्शियल मॅनेजमेंट, तर ते मिक्सचर टाईप आहे, म्हणजे दोन्ही देशामध्ये वेगवेगळ्या सोर्सेसमधनं त्यांची इकॉनॉमी चालत आहे. ठीक आहे, जसं की आपल्याकडे शेती आहे पण बाकी गोष्टी पण होते, तसं त्या देशात शेती आहे बाकी गोष्टी पण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काही ना काही इम्पॉर्टन्स आहे, असं पर्टिक्युलर एका गोष्टीवर अवलंबून नाही आहे. ठीक आहे, म्हणून मिश्र स्वरूपाची आहे दोन्ही देशाची अर्थव्यवस्था. आपण ग्राफ्समध्ये बघितलेलं आहे जे ओव्हरऑल राष्ट्रीय इन्कम जे आहे, ठीक आहे, दोन्ही देशांचं, ते अमेरिकेच्या संयुक्त म्हणजे युनायटेड नेशन्सचं आपण बघितलं होते, संयुक्त संस्थाने त्यांच्या ग्राफसोबत आपण बघितलं होतं की बाकी देशांचं कसं काय आहे उत्पन्न. त्यांच्या ग्राफच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्ती कमी आहे, कारण की आपण विकसनशील देशमध्ये येतो. ठीक आहे, आपण डेव्हलप होत आहोत, आपण प्रगत नाही आहोत. ठीक आहे, प्रगतीच्या मार्गावर आहोत आपण. तर आपलं जे उत्पन्न आहे त्या प्रगत देशांपेक्षा कधीही कमी राहील. तर भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, त्या राष्ट्राचं उत्पन्न आहे ते ब्राझील देशाच्या कंपॅरिझनमध्ये भलेही खूप जास्ती असलं, पण भारताचे दरडोई उत्पन्न आहे ना ते ब्राझील देशाच्या तुलनेत कमी आहे. याचं कारण काय बघा, दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न ह्या दोन गोष्टी कशा आहे मी तुम्हाला सिंपल सांगते. बघा, जसं की एक फॅमिली आहे, एक फॅमिली आहे ए, ठीक आहे, दुसरी फॅमिली आहे बी. तर ए जी फॅमिली आहे या फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते आहे 100 रुपये प्रति महिना आणि दुसरी फॅमिली आहे तिचं उत्पन्न आहे 50 रुपये प्रति महिना. ठीक आहे, तर गोष्ट अशी झाली की याचं उत्पन्न जे आहे या फॅमिलीपेक्षा जास्ती आहे. ठीक आहे, दुप्पट आहे जवळपास. पण ही जे ए फॅमिली आहे या फॅमिलीचा जर खर्च, ठीक आहे, तो 90 रुपये असेल तर किती उरतील? 10 रुपये उरतील. ठीक आहे, आणि बी फॅमिली आहे जिचं उत्पन्न किती होतं? 50 होता. ठीक आहे, पण यांचा खर्च जो आहे तो खर्च आहे 30, तर यांच्याकडे किती उरतील? 20 उरतील. एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न ते 100 आहे, 200 आहे, किती असो, ते कुठल्या देशापेक्षा किती जास्त असो,
पण ते त्या देशापुरतं पुरेसा आहे का? ते दरडोई उत्पन्न आहे का? म्हणजे ते प्रत्येक नागरिकाच्या हिशोबाने पुरेल असं उत्पन्न आहे का? बघा, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न भलेही ब्राझील देशापेक्षा जास्ती आहे. आपली जी पॉप्युलेशन आहे 135 करोडच्या जवळपास गेलेली आहे. ठीक आहे, खूप जास्ती पॉप्युलेशन आहे. 50% लोक असा व्यवसाय करतात की ज्याच्यातून जो पैसा निर्माण होतो तो खूप कमी आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवा की दरडोई उत्पन्न जे आहे ते भारताचं कमी आहे ब्राझील देशाच्या तुलनेत, आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते जास्ती आहे ब्राझील देशाच्या तुलनेत. ठीक आहे, चला समोर जाऊ. अमेरिकेचे संयुक्त संस्थाने जे आहेत, जे डेव्हलप नेशन आहे, विकसित देश आहे, तर काय नेमकं कारण आहे ते डेव्हलप आहेत, ते समोर आहेत. ठीक आहे, तर बघा, हे जे देश आहे इथली लोकसंख्या भलेही जास्ती असली तरीही भारतापेक्षा ती कमी आहे. कारण की डेव्हलप नेशन आहे तिथे लोकसंख्या खूप जास्ती आहे, पण ती लोकसंख्या जी आहे ती भारत देशा एवढी तर नाही आहे. भारत देशाच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे. सर्वात जास्ती लोकसंख्या असलेला देश जो आहे तो चीन आहे आणि दुसरा नंबर भारताचा येतो. एवढी जास्त आपल्या भारत देशाची लोकसंख्या आहे. ठीक आहे, तर तिथली लोकसंख्या जास्ती आहे पण ती साक्षर आहे. म्हणजे तिथले सगळे जे लोक आहेत ते एज्युकेटेड आहे. ठीक आहे, ते शिक्षित आहेत. तिथली लोकसंख्या जी आहे ती साक्षर आहे. तसंच या देशांकडे काही स्वतःचे हक्क आहेत. स्वामित्व हक्क, त्याला म्हणतात पेटेंट. एखादी गोष्ट, एखादी टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी असलेला एक विशिष्ट अधिकार, त्याला पेटेंट्स म्हणतात आणि हक्क म्हणतात. आणि पेटेंट्स फाईल करता येतात. पेटेंट्स म्हणजे काय, तुम्ही जेव्हा हायर स्टडीजला जाल तर तुम्हाला लक्षात येईल की कुठलंही काम जे तुम्ही करत आहे ते तुमचं वेगळं असेल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी पेटेंट फाईल करू शकता. जर तुमचं स्वतःचं वेगळं इनोव्हेशन असेल तर ते तुम्ही पेटेंटसाठी, तर त्या इनोव्हेशनला तुम्ही पेटेंटसाठी पाठवू शकता. तसंच आधुनिक तंत्रज्ञान, तिथली टेक्नॉलॉजी जी आहे एक वेगळ्या लेवलला आहे. यांत्रिक अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांचे आधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्यांची विकसित आहे. यांत्रिक त्यांच्याकडे बळ आहे, सामर्थ्य आहे. सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीमध्ये ते अग्रेसर आहेत. टेक्नॉलॉजिकली ते साऊंड आहेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते समोर आहे, प्रगत आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे जे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आहे ते खूप जास्त. आपण आधी पण बघितलं, भारत आणि ब्राझील देश विकसनशील देश आहे. म्हणजे डेव्हलपिंग नेशन, विकसनशील देश आहेत दोनही. अजूनही प्रगत नाही आहे, ते हळूहळू होतील. इथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रगतीपथावर आहे. भलेही आपल्या देशाचं राष्ट्रीय स्थूल उत्पन्न जे आहे ते जास्ती आहे, पण भारताची लोकसंख्या खूप जास्ती असल्यामुळे ते उत्पन्न ब्राझील देशाच्या तुलनेत कमी आहे. कारण की आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्ती आहे. जितकं आपलं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या कंपॅरिझनमध्ये आपली लोकसंख्या जास्ती आहे. तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न जास्ती आहे, पण आपलं दरडोई उत्पन्न जे आहे ते ब्राझील देशाच्या तुलनेत कमी आहे. ठीक आहे, आता आपण जो मेन व्यवसाय आहे तो पार्ट बघू. अर्थव्यवस्था कसं असतं ते आपण बघितलं. आता व्यवसायाच्या बाबतीत आपण बघू. सगळ्यात आधी आपण सुरुवात करतो ब्राझील देशापासून. इथे तुम्हाला 2 प्रमुख व्यवसाय दिसत आहेत. त्यात शेती आहे आणि खाणकाम आहे. आधी पण आपण बघितलं, शेती आणि खाणकाम प्रमुख व्यवसाय आहे. तर बघा, ब्राझील देशाच्या बाबतीत शेतीचा व्यवसाय कसा आहे. तर ब्राझील देशातली जी शेती आहे ती तिथल्या उच्चभूमी आणि किनारी प्रदेशात होते. म्हणजे जे समुद्राला लागून असलेला भाग आहे, जिथे पाण्याचे सोर्सेस अवेलेबल आहे, अशा किनारी प्रदेशात आणि उच्चभूमीचा जो भाग आहे या भागात ब्राझील देशात शेती हा व्यवसाय होतो. किनारी प्रदेश आणि उच्चभूमी. ठीक आहे, हवामान चांगलं असल्यामुळे आपण कुठलेही पीक घेऊ शकतो. तिथली भूरचना जी आहे तिथली भूरचना जी आहे म्हणजे तिथली मातीची जी रचना आहे ते देखील चांगली असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची आपण पिके घेऊ शकतो. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जाते. भात, त्यानंतर मका, कॉर्न. ठीक आहे, ही प्रमुख अन्नधान्याची पिके तिथे होते. भात होते तिथे आणि मका म्हणजे स्वीटकॉर्न जे आहे ते, म्हणजे कॉर्न जे असतं ना, स्वीटकॉर्न वगैरे ते. तर भात आणि मका तिथले प्रमुख पिके आहेत. मक्याचं जे पीक आहे ते तिथल्या मध्य भागात घेतलं जाते. बघा, कॉफी आहे, सोयाबीन, ठीक आहे, काकोआ किंवा कोको, ठीक आहे, रबर, ऊस, ही सगळे नगदी पिके आहेत. तसंच ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. म्हणजे ब्राझील देशात सगळ्यात जास्ती जे उत्पादन होते ते होते कॉफी आणि सोयाबीनचं. आणि सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने मिनास
झिराईस, मिनास झिराईस आणि साओ पावलो या राज्यात घेतले जाते. साओ पावलो हे एक पर्यटन स्थळ आहे, आपण मागील पाठामध्ये बघितलं. ठीक आहे. बाकी फळं कुठले आहेत तर पिकांशिवाय फळांमध्ये केळी, अननस, संत्री आणि जे लिंबूवर्गीय आहे, लिंबूवर्गीयमध्ये मोसंबी, इडलिंबू, लिंबू अशा फळांचे उत्पादन देखील इथे होते. जसं गवताळ प्रदेश आहे, तर गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. ठीक आहे. म्हणजे गायी, शेळ्या आणि मेंढ्यांच्यापासनं दूध पण मिळते आणि मांस पण मिळते. सगळ्यात पहिले बघून घेऊ आपण काय काय दिलेलं आहे. कॉफी ब्लू कलरने दाखवलेला आहे, भात म्हणजे तांदूळ, झाडं दाखवलेलं आहे, मका, ऊस, कोको म्हणजे काकोआ, रबर, केळी, संत्री, सोयाबीन कुठे कुठे होते ते दिलेलं आहे नकाशात. खाणकामामध्ये बघा बॉक्समध्ये मॅग्नीज दिलेला आहे, बॉक्साईट दिलेला आहे, लोह खनिज, कोळसा. म्हणजे खाणकाम जे होते त्यातनं जे निर्माण होणारे उत्पादन आहे तर त्याच्यामध्ये खनिज आहे. ठीक आहे. पुन्हा कोळसा आहे. कुठल्या कुठल्या गोष्टीचं होते तर मॅग्नीज आहे, मॅग्नीज एक खनिज आहे. ठीक आहे. बॉक्साईट, त्यानंतर लोह खनिज मिळते, त्यानंतर कोळसा इत्यादी गोष्टीचं उत्पादन होते खाणकामातून. ठीक आहे. त्यानंतर ते कोणत्या भागात आहे तर ते नकाशात तुम्हाला समजेल. समोर दिलेला पशुपालन आणि मासेमारी. ठीक आहे. आणि सागरी प्रवाह म्हणजे प्रवाह कोणत्या साईडनी आहेत. ठीक आहे. ते सुद्धा नकाशात दिलेलं आहे. आणि खालून स्टार्ट करू. बघा पॅराना नदी आहे आणि पॅराग्वे नदी आहे. ठीक आहे. पॅराना नदी, पॅराग्वे नदी एवढ्या भागात तुम्हाला काय दिसत आहे, सोयाबीन दिसत आहे सगळीकडे, येलो येलो येलो. ठीक आहे. येलो येलो सोयाबीन. त्यानंतर इकडचा जो समुद्र, साओ फ्रान्सिस्कोची नदी आहे, इकडच्या भागामध्ये कोको होत आहे, ऑरेंजेस आहेत, संत्री. त्यानंतर केळीचं उत्पादन आहे, तांदळाचं उत्पादन आहे, तिथे मॅग्नीजचं लोह खनिजचं उत्पादन आहे. तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की खाणकाम जो व्यवसाय आहे ना या भागात जास्ती आहे, जिकडे ॲमेझॉन नदी आहे. ठीक आहे. पुरुष नदी इकडच्या भागात बघा खाणकाम जास्त आहे. इथे मॅग्नीजचे सगळ्यात जास्त साठे दिसत आहे तुम्हाला या पर्टिक्युलर भागात. हा भाग कुठला आहे, पूर्व भाग आहे, हा पश्चिम भाग आहे. ठीक आहे. तर या भागात तुम्हाला खाणकाम म्हणजे खनिज जास्त दिसत आहे. हे झालं स्क्वेअर म्हणजे मॅग्नीज, आणि हे काय लोह खनिज आहे. ठीक आहे. आणि इकडचा जो भाग आहे पश्चिम साईडचा, इथे ऊस जास्त दिसत आहे. आणि एवढा जर पार्ट बघितला तर इथे काय आहे, मका जास्ती आहे. ठीक आहे. मासेमारी तर सर्वत्र जितकाही समुद्री भाग आहे या सगळ्या समुद्री भागात मासेमारी होतेच. आपण बघितलं, वाचनातही आपल्या आलं होतं की जो किनारी प्रदेश आहे, हा जो एवढा किनारी प्रदेश, ठीक आहे, या सगळ्या प्रदेशाच्या एरियामध्ये शेती होते प्रामुख्याने. ठीक आहे. आणि उच्चभूमीमध्ये शेती होते. तर शेती ह्या एवढ्याच भागात होते, इकडे होत नाही शेती. बघितलं आपण. आता खाणकाम बघू. ब्राझीलच्या खाणकामामध्ये लोह खनिज, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिजाची संपत्ती आहे. आधी ते चित्र दिलेलं आहे बघा की कुठल्या देशाचा शेती प्रकार आहे. हा भारत देशाचा. की कॉफी दिसत आहे तर हे काय ब्राझील देशाचा आहे हा. ठीक आहे. आणि हे काय चहाचं आहे, चहाचे आसाम राज्यामध्ये आपल्या भारतात, तर हे भारताचं आहे. हां, इथे दिलेलं आहे बघा. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो आपण व्यवहार करतो म्हणजे पैशांची देवाणघेवाण होते, जे आपले व्यवहार होतात, तर जे US आहे, US मध्ये डॉलर चालते. ठीक आहे. युनायटेड स्टेट्समध्ये तिथलं जे चलन आहे पैसा, तर तो डॉलरमध्ये आहे. तसं ब्राझीलमध्ये ब्राझिलियन रियाल म्हणून फेमस आहे. इंडियामध्ये INR म्हणजे इंडियन रुपीज म्हणून आहे. आपल्याकडे इंडियन रुपीज म्हणून आहे. हे त्याचं चिन्ह आहे. ठीक आहे. हे डॉलरचं चिन्ह आहे आणि हे ब्राझिलियन रुपीजचं चिन्ह आहे. एक अमेरिकन डॉलर म्हणजे ब्राझील देशासाठी 3.5 ब्राझिलियन रियाल होते ते. ठीक आहे. आणि $1 म्हणजे भारतासाठी 64 ते 65 रुपये एवढं असते आणि ते सतत बदलत राहते. तर आता आपण ब्राझील देशात मासेमारी कसं आहे ते बघू. तर जसं भारत देशाला 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तसंच ब्राझील देशाला देखील 7,400 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. इथल्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो थंड व उष्ण दोन्ही प्रकारचा आहे. खूप मोठा दक्षिण अटलांटिक महासागर लागून आहे. तर इथे वेगवेगळ्या नद्यामध्ये तसंच किनारी भागात मासेमारीचं उत्पादन होते. आणि मासेमारीसाठी जो समुद्र किनारा भाग आहे तो उत्कृष्ट क्षेत्र असं मानले जाते. जसं भारतामध्ये शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे,
तसं ब्राझीलमध्ये मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे. माशांचे जे प्रकार आहेत त्यात प्रामुख्याने स्पोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचराची पकड केली जाते. म्हणजे जे प्रामुख्याने जे मासे किंवा जलचर प्राणी पकडले जातात त्यात स्पोर्ड आहे, त्यानंतर कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन हे प्रामुख्याने पकडले जाते. ब्राझीलमधली प्राकृतिक रचना, तसंच घनदाट वने आणि नद्यांचा जो पाण्याचा वेग आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या जो गोड्या पाण्याचे जे सरोवर आहे, गोड्या पाण्याचा जो भाग आहे त्या पाण्यात मासेमारी जी आहे ते विकसित झालेली नाही आहे. ठीक आहे. तर ब्राझीलमधली जर प्राकृतिक रचना आणि तिथले जे घनदाट वन आणि तिथल्या नद्यांचा जो वेग, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तिथल्या भागात या सगळ्या गोष्टींमुळे मासेमारी विकसित नाही आहे. तिथलं आणि नद्यांचं जे पाणी असतं ते गोड पाण्याचे असतात. नद्या तिथल्या गोड पाण्याचे आहे आणि त्यामुळे तिथल्या भागात मासेमारी जी आहे विकसित नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देशातील सर्व व्यवसाय बघितले. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.